नाशिक जिल्ह्याला महास्ट्राईडमधून 8 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जागतिक बँक सहाय्यित महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याला राज्य शासनाकडून तब्बल 8 कोटींचा प्रोत्साहन निधी मंजूर झालाय. महास्ट्राईडच्या परिणाम क्षेत्र 1 अंतर्गत विकास आराखड्यातील वार्षिक कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यांचे 2025-26 या वर्षासाठी 4 कामगिरी निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. स्वतंत्र संस्थेमार्फत झालेल्या पडताळणीनंतर 60% अधिक गुण मिळविणारे 13 जिल्हे प्रोत्साहन निधीसाठी पात्र ठरले. यामध्ये नाशिकचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याने 65% एकत्रित गुण मिळवले असून पात्र जिल्ह्यांमध्ये राज्यात 12वा तर नाशिक विभागात 3रा क्रमांक मिळवलाय. महास्ट्राईड अभियानांतर्गत जिल्ह्याने खासगी भांडवलातून तब्बल 2,738 कोटी रुपयांची गुंतवणूक उभारली. त्यामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यासोबतच जिल्ह्याला आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले. या कामगिरीची दखल घेत नाशिकला 8 कोटी रुपयांचं कामगिरी आधारित प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं अभिनंदन करत आगामी काळात खासगी गुंतवणुकीसह जिल्ह्याचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर वाढविण्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रेडी सर. विकसित महाराष्ट्र 2047च्या हिशोबाने एक आराखडा तयार करण्यात आला होता. वर्ष 25-26 या आर्थिक वर्षासाठी त्या आराखड्याच्या अंमलबजावणीवर एक प्रकारे स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये काय काय काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि जिल्ह्याचे विभिन्न यंत्रणाच्या माध्यमातून झाली त्याच्यासाठी एक इन्सेंटिव्ह मॉडेल तयार करून देण्यात आली होती. त्याच्यासाठी थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एजन्सीनी येऊन नाशिक जिल्ह्याला भेट दिला. त्यांनी पूर्ण तपासणी केला. त्यांनी काय काय काम नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण तपासला. आपला जो आराखडा होता त्याची अंमलबजावणी कशा झाली, आराखड्याची क्वालिटी काय होती, त्या गोष्टीची पण तपासणी करण्यात आली होती. याची ओरिजिनल आराखड्याचे सादरीकरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर नागपूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM नागपूरमध्ये मागच्या वर्षी पार पडली होती आणि त्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर त्या आराखड्याची अंमलबजावणीची तपासणी वर्ल्ड बँक म्हणजे विश्व बँक आणि एक त्यांचे माध्यमातून एक थर्ड पार्टी ऑडिट कंपनी त्यांनी पण येऊन त्या ठिकाणी केली. विश्व बँकचे अधिकारी नाशिक जिल्ह्याला त्यांनी भेट दिली. त्यांनी काही ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यांनी निरीक्षण केलं. निरीक्षण झाल्यानंतर माझ्याकडे सादरीकरणसाठी ते आले होते. त्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन त्याला दिलं होतं. त्याचे झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 15 ऑगस्टच्या दिवशी याचा निकाल जाहीर केला. राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जळगाव जिल्हा आला. त्याला 16 कोटी रुपये म्हणजे अतिरिक्त बक्षीस मिळाले. नाशिक जिल्हा पण त्याच्या बक्षीसच्या यादीत होता. त्याच्यामध्ये 8 कोटी रुपयाची बक्षीस नाशिक जिल्ह्यात मिळाली. या जो बक्षीस आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे प्रकल्प घेण्याची त्या GRमध्ये सूचना देण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीसमोर ठेवून त्या 8 कोटी रुपयाचा योग्य उपयोग कसा करता येईल, जो बक्षिसाची रक्कम आहे जो आपल्याला शासनातर्फे मिळणार आहे त्याचा उपयोग कसा करता येईल त्याच्यासाठी मी त्याचे एक सादरीकरण एक नियोजन आपण करणार आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने त्याची उपयोग करणार आहे. मी सन्माननीय पालकमंत्री महोदय सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधीला विशेष आभार मानतो की त्यांनी जिल्हा नियोजन समितीची पूर्ण टीमचे अभिनंदन केलं. त्यांचा कल सत्कार करण्यात आला आणि मी पूर्ण टीमच्या खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी एवढं मेहनत करून एवढं सुंदर आराखड्याची अंमलबजावणी केली. मागचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा साहेब जो आता NMRDM चे सन्माननीय आयुक्त आहे तर जलज शर्मा साहेबांचं पण मी खूप खूप अभिनंदन करतो क्योंकि याच्या आराखड्याची तयारी त्यांच्या काळात झाली होती आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय प्रमाणात अंमलबजावणी पण झाली आणि काय प्रमाणात अंमलबजावणी माझ्या कार्यकाळात झाली. तो नाशिक जिल्ह्याची पूर्ण टीम सन्माननीय जलज शर्मा साहेबांचे आणि सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन पण करतो. महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या कामगिरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, मुख्यमंत्री फेलोशिपचे अक्षय कोयटे, अथर्व खोत, प्रशांत पाटील यांनी परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे सह दीपक अंभोरे, नाशिक.